त्याच्यावर पांघरून घातला जाते, भ्रष्टाचाराची रक्कम भरून घेतली जाते, दामपट भरून घेतली जाते किंवा जेवढं झाले तेवढं भरून घेतली जाते आणि पांघरून घातला जाते की गोकुळ दूध संघाची बदनामी नको वगैरे म्हणून आणि अशा तऱ्हेने भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं जाते. यामध्ये सुद्धा असं संरक्षण मिळेल असं वाटतं काय किंवा तुम्ही काय करा? मॅडम त्याला धरूनच एक प्रश्न, गोकुळ दूध संघामध्ये दुधाची 2 वर्षापूर्वी जे रेखापरीक्षण म्हटलं ना की कारवाई पुढे न्यायची असेल तर मी नेऊ शकते. कारवाई मी थांबवली, एवढ्यासाठी थांबवली की असं नको व्हायला की यांनी व्यक्तिगत द्वेषातनं गोकुळची बदनामी चालू केली. जरी कारवाई पुढे गेली तर 100% सगळ्यांच्यावरती लायबिलिटी निश्चित होऊन 6 वर्षासाठी इलेक्शनसाठी डिबार होऊ शकतात. संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते, कारण तेवढे गंभीर ताशेरे हायकोर्टाने ओढलेले आहेत. पण मला असं वाटतंय, जसं मी आधी म्हटलं होतं की गोकुळ काढून घेण्यामध्ये किंवा गोकुळ बरखास्त करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. जो इंटरेस्ट होता की गोकुळमध्ये चुकीचा कारभार चालू आहे तो दाखवण्यामध्ये होता आणि ते दाखवण्यात आम्ही कुठेतरी यशस्वी झालेलो आहे. जर मी हे पुन्हा केलं असतं तर पुन्हा तेच आमच्यावरती आरोप झाले असते. म्हणून मला ते व्यक्तिगत आरोप नको आहेत, म्हणून मी शांत बसले. तरी पण राधाकृष्ण विखे पाटलांनी आज अमित शहाची आहे ते मुंबईत भेट घेतली आहे. जे दर आहेत ते नाही, गाईच्या उत्पादकांना दर मिळतोय ही चांगलीच गोष्ट आहे, आनंदाची आहे. आणि म्हशीच्या उत्पादकांना सुद्धा दर चांगला मिळावा ही अपेक्षा आहे, जेणेकरून तो दर शेवटपर्यंत शेतकऱ्यापर्यंत जात असेल तर स्वागत आहे या सगळ्या गोष्टीचं. ज्यादा दर मिळावा असं मागणी जी आहे ती शेतकऱ्यांच्याकडे करत होती आणि दूध उत्पादकांना हमीभाव मिळावा. पण मग त्यांनी तो निर्णय दिलेला नसेल अजून ना. खाली मागणी जी आहे ती आपल्याला म्हणजे राज्य सरकारच्या वतीने जी आहे ती केंद्राकडे जी आहे नाही, चांगलं आहे, ते झाली पाहिजे मला वाटते दूध दरवाढ, कारण का शेवटी 4 पैसे शेतकऱ्याला जादाचे मिळणार आहेत. पण जेव्हा दूध दरवाढ आपण देतो शेतकऱ्याला तेव्हा इतर गोष्टी सुद्धा आपण बघतो. म्हणजे एखादी संस्था चालवताना बाकीच्या गोष्टी सुद्धा, खरेदी सुद्धा बघितली जाते, आपला दुसरा खर्च बघितला जातो आणि मग शेतकऱ्याला दर दिला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की सरकार करेल. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला गोडबोले जे आहेत ते म्हणतात, मग काय एकूण तथ्य काय आहे? नाही, मी मगाशी तेच म्हटलं की खोडसाळपणा असं असत नाही. हे कोणीतरी लिहिलेलं आहे म्हणजे त्या व्यक्तीने हे अनुभवलेलं असावं किंवा पाहिलेलं असावं, ज्याला हे मान्य नाहीये. आणि मला असं वाटतं निनावी पत्र असेल तरी जर कधी कधी असं होऊ शकतं, एवढा मोठा दूध संस्था आहे ती किंवा दूध संघ आहे एवढा मोठा, तर इतके सारे डिपार्टमेंट आहेत, काही गोष्टी अशा होऊ शकतात. पण त्याच्यावरती आपलं लक्ष असणं किंवा त्याची जर चौकशी करणं डिटेलमध्ये हे गरजेचं आहे आपल्याला. एनडीडीबीच्या निकषाला डावलून औषध खरेदी झाली आहे आणि जर का झाले असेल तर आपण एनडीडीबीकडे कसं पाठपुरावा करणार आहे का किंवा त्यांच्यावर तक्रार? एनडीडीबीच्या कुठल्याही निकषाला डावलून खरेदी झालेली नाही असं एमडींचं म्हणणं आहे. माझी त्यांच्याशी बोलणं झालं तर ते म्हटले की कुठल्याही प्रकारे आम्ही कुठलेही नियम डावललेले नाही आहेत म्हणून. पण जर त्यांच्यावरती तो आरोप असेल तर मग ते सिद्ध करणं गोकुळचं काम आहे. संचालकांच्या वतीने किंवा गोकुळच्या संचालक बॉडीवरती आता तांत्रिक अभाव कायम आहे. तुम्ही तक्रार जरी पुढे केली नसला तरी ताशोरे जे आहेत ते चांगले वडले होते. मग आता मग तुम्ही पाठपुरावा का करत नाही? मी याच्यासाठीच करत नाही आहे की सगळ्या गोष्टी सुद्धा पुन्हा वैयक्तिक लेवलला आणून ठेवल्या जातात. म्हणजे मी मगाशी पण तुम्हाला हेच म्हटलं की मी आजपर्यंत गोकुळ आणि त्याचे ज्या त्या वेळेस घडलेले जे विषय आहेत ते सोडून मी कधीही भरकटलेली नाही आहे माझ्या विषयापासून. पण तुम्ही त्यांच्यातल्या कोणालाही विचारलं जर काही प्रश्न तर त्यांचे ते ठराविकच उत्तरं आहेत, राजकीय उत्तरं आहेत आणि व्यक्तिगत उत्तरं आहेत. जे मला असं वाटलं की वारंवार तेच बोलतायत आणि तेच छापून येतंय, म्हणजे आता त्याला कुठेतरी फुलस्टॉप मिळाला पाहिजे. कारवाईचं पुढे नेण्याचं हेच एकमेव कारण आहे. अजून 1.5 वर्ष आहे. कारभार सुधारायचा असेल तर अजूनही सगळेजण एकत्र येऊन चांगला कारभार करू शकतो. जे पत्र प्राप्त झालेलं आहे ते कोणी पाठवलं त्याच्यामध्ये काय संदर्भ आहे, गोकुळने मात्र हे पत्र जे आहे त्या संदर्भात ते आरोप निराधार असल्याचं म्हणत खोटा म्हणत असल्याचं सांगितलं. मला सुरू कधी करा.
काल आम्हाला सगळ्या संचालकांना आणि गोकुळला एक निनावी पत्र प्राप्त झालेलं आहे, ज्याच्यामध्ये पशुसंवर्धन विभागातील औषध खरेदी घोटाळ्याबाबत काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तर हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला थोडंसं ते गांभीर्याने घ्यावंसं वाटलं. जरी पत्र निनावी असेल तरी सुद्धा कुठल्या तरी अगदी आतल्या व्यक्तींनी एवढी डिटेल माहिती लिहिली आहे हे कळतंय. कधी कधी कसं असतं की निनावी पत्रांना गोकुळ जास्त महत्त्व देत नाही म्हणून कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. पण पत्र जरी निनावी असेल तरी हेही समजून घ्या की हे ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांना कदाचित प्रस्थापितांना अंगावर घेणं परवडणार नाही. त्याच्यामुळे जर तिथल्या कोणीही कर्मचारी असू देत, नाही तर सुपरवायझर असू देत, जसं खाली लिहिलेलं आहे, किंवा सभासदांच्यापैकी कोणीही पाठवलं असेल तर मला असं वाटतं की त्यांचे स्वतःचे काही रिझन्स आहेत समोर न येण्याचे, आणि तेवढं आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्यांनी पत्र पाठवून एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, याचा अर्थ त्यांनाही कुठेतरी हा कारभार मंजूर नाही आहे आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की याच्यावरती चौकशी होणं गरजेचं आहे. तर नुसतंच हा खोडसाळपणा आहे किंवा हे कोणीतरी व्यक्तिगत द्वेषापोटी केले असं म्हणून हे टोटली नजरअंदाज करण्यापेक्षा माझी अशी विनंती राहील गोकुळ प्रशासनाला की याच्याबद्दल खोलवर चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरण खुलासा देऊन हात झटकलं असं वाटत नाही का सत्ताधाऱ्यांनी? म्हणूनच मी म्हटलं की हे पत्र जे आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, नजरअंदाज करता कामा नये. कारण हे पत्र वाचल्यावरती कळतं की याच्यातले जे डिटेल्स आहेत ते अगदी माहिती असणाऱ्या व्यक्तीने दिलेले आहेत. म्हणजे असंच कोणीतरी द्वेषापोटी काहीतरी लिहित आहे असं नाहीये. त्यांनी बरोबर कशा पद्धतीनं मेडिसिन्स खरेदी केली जातात, मग कुठल्या स्टेजला येऊन लॅब टेस्टिंग होतं आणि मग कशी वापरली जातात, इतके डिटेल्स दिलेले आहेत. कुठंतरी आता मला वाटतं की कर्मचाऱ्यांच्यातनं सुद्धा हा सूर आता हळूहळू उमटायला लागलेला आहे की थोडासा अन्याय होतोय, तिकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आज सुद्धा एका न्यूजपेपरला पाठवणार असं वाटतं का? अंदाज आहे सत्ताधारी कशाला पाठवतील? पण विरोधच पण सही पण नाही आहे. पण खाली लिहिलेलं आहे की सगळ्या दूध उत्पादक सभासदांच्याकडून, कर्मचाऱ्यांच्याकडून, सुपरवायझर्स सगळ्यांनीच असं लिहिल्यासारखं त्यांनी दिलेलं आहे. जवळचा नातेवाईक असल्यामुळे केवळ 35 लाख रुपये भरून घेते. आर्थिक नुकसान म्हणून दूध संघाकडून सत्ताधाऱ्यांकडून कोणतीही FIR दाखल झालेली आहे. अशातूनच या सगळ्या गोष्टीला आळा बसणार की नाही असं एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. त्यामध्ये सत्ताधारी पण दुर्लक्ष करतायत आणि विरोधक म्हणून विरोधकांकडून तोंडावर पोट असल्याचं चित्र आहे. नेमकं काय परिस्थिती आहे गोकुळमध्ये, नेमकं काय झालं? जेव्हापासून मी निवडून आले तेव्हापासून प्रत्येक वेळेस मी भ्रष्टाचारावरती प्रश्न निर्माण केलेले आहेत. जेव्हा मी प्रश्न विचारलेले आहेत मला तर एकाही प्रश्नाची उत्तरं मिळाली नाहीत. मग म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक जीबीचं पण तुम्हाला माहिती असेल तिथे मला कधीही कुठल्या भ्रष्टाचाराच्या विषयी ना एक्सप्लेनेशन मिळालेलं आहे ना कुठली उत्तरं मिळालेली आहेत. आणि हा प्रश्न जो आहे तो खूप सिरियस आहे. दुसरी गोष्ट, विरोधक शांत नाही आहेत. मी बोलू शकते पण आत्ता मी शांत एवढ्यासाठी राहिलेले की प्रत्येक वेळेस जेव्हा मी आरोप करते एखादा किंवा मी एक्सप्लेनेशन मागते तेव्हा उलट ते आमच्यावरती टाकलं जातं आणि एकच विषय बोलला जातो, ह्यांचे टँकर बंद झाले, ह्यांची सत्ता गेली म्हणून यांना दुखतंय. मग मी पण यावेळेस असा विचार केला आपण सुद्धा जरा शांत बसूया, यांना सुद्धा वेळ देऊया, काय करतायत चांगलं करू देत गोकुळसाठी, जर माझ्यामुळे बदनामी होत असेल तर. कारण आजपर्यंत जे मी प्रश्न विचारले ते मी शेतकरी हिताचेच विचारले आणि गोकुळ संबंधितच विचारलेले आहेत. आजपर्यंत मी विषय सोडून कुठंही भरकटलेले नाही आहे, विषय सोडून मी कुठलेही व्यक्तिगत प्रश्न विचारलेले नाही आहेत. पण सत्ताधाऱ्यांच्याकडनं कायम आमच्यावरती व्यक्तिगत टीका होते. त्यांना गोकुळचा प्रश्न विचारला तरी ते कायम व्यक्तिगत टीका करतात. त्याच्यामुळे मी शांत बसले की जे काही विचारायचं असं आता लोकांच्या माध्यमातून ते विचारलं जायला लागलेलं आहे त्यांना. मला आनंद आहे की लोकांना आता याची जागृती व्हायला लागलेली आहे. आणि निश्चित जे तुम्ही म्हटला त्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे, FIR दाखल करणं पण गरजेचं होतं. आणि त्यांनी एका कंपनीकडनं 35 लाख रुपये भरून घेतल्याचं मला सांगितलेलं आहे, चेअरमननी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही दंड आकारलेला आहे, त्याच्यात जे इन्व्हॉल्व्ह होते ते 4 लोक बडतर्फ केलेले आहेत. पण मला असं वाटतं की हे 4 लोकांचं काम नाही, त्याच्यात इतर लोक सुद्धा इन्व्हॉल्व्ह असतील. आणि जे काही असेल, मी म्हणते एक संस्था नाही, ज्या संस्था इन्व्हॉल्व्ह असतील मग त्या कोणाच्याही असू देत, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि गोकुळने आता समोर येऊन म्हटलं पाहिजे की आमची चौकशी करा किंवा आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहे.